विदेशी पक्ष्यांची किलबिलाट बघण्यासाठी पक्षीप्रेमी व पर्यटकांची गर्दी। तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे। यात अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहुरकुडा तलावावर रेड क्रेस्टेड पोचार्ड या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी पक्षीमित्र व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत। अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता टिकून असल्याने पक्ष्यांसाठी खाद्य सामुग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे। त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात। मात्र माहुरकुडाचा तलाव या बाबतीत उपेक्षित होता। दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते, मात्र यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे। या तलावावर विदेशी पाणपक्ष्यांचा वावर व किलबिलाट हे पक्षी निरीक्षण पक्षीप्रेमींचे लक्ष वेधणारे आहे। माहुरकुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणात संख्या थक्क करणारे असून या ठिकाणी अंदाजे 400 ते 500 रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गेल्या 8 दिवसापासून मुक्कामी आले आहेत। मागील 15 वर्षांच्या संख्येची बेरीज केली तरी यावर्षी जेवढे पक्षी आले आहेत त्यापेक्षा जास्त पक्षी यावर्षी एकाच तलावावर आले आहेत, अशा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे। या तलावापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर बुटाई तलाव आहे। त्या ठिकाणी दरवर्षी ग्रेलेज गुज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, युरेशियन पिनटेल, कॉमन कूट व इतर प्रजातीचे स्थानिक व स्थलांतरित पाणपक्षी सध्या या तलावावर पाहायला मिळतात। या तलावापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर बुटाई तलाव आहे। त्या ठिकाणी दरवर्षी ग्रेलेज गुज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, युरेशियन पिनटेल, कॉमन कूट व इतर प्रजातीचे स्थानिक व स्थलांतरित पाणपक्षी सध्या या तलावावर पाहायला मिळत आहेत। तर विशेष बाब म्हणजे परदेशात या दिवसात बर्फवृष्टी होत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांना धोका निर्माण होत असल्याने तेथील पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर ओलांडून काही महिन्यांकरिता महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतरित होऊन थंडीचा जोर कमी होताच पुन्हा आपल्या दिशेने निघून जातात। तर परदेशी पक्षी आपल्या जिल्ह्यात आल्याने पक्षी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। या तलावामध्ये साधारणपणे विदेशी पक्षी येत नव्हते। मागच्या वर्षी आणि या वर्षी आमचा असा अनुभव आहे की या ठिकाणी स्पेशली रेड क्रेस्टेड पोचार्ड बहुसंख्याने दिसत आहे। नेमकं कशासाठी येत आहेत, काय त्याचे मागचं रहस्य काय असेल, त्यांना इथं काय खाद्य भेटत आहे या बाबतीत संशोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। माहुरकुडा, बुटाई या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांमध्ये दरवर्षीच विविध प्रजातीचे विदेशी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात। मागील 10 वर्षापासून वगैरे आम्ही सातत्यानं या ठिकाणी निरीक्षण करत आहोत। आपल्याकडे जेव्हा थंडी थोडीशी वाढायला लागते आणि त्या तुलनेमध्ये परदेशामध्ये थंडी अतिशय जास्त वाढते, त्यामुळे तिथे साचलेले पाणी जे असते त्याचं बर्फात रूपांतर होते। त्यामुळे या विदेशी पक्ष्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी खाद्य मिळत नाहीत आणि प्रजोत्पादनासाठी विशेषत्वाने आणि खाद्य मिळवण्यासाठी हे पक्षी आपल्या भागामध्ये येत असतात। दरवर्षी शेकडो पक्षी, या विविध प्रजातीचे शेकडो पक्षी आपल्याला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध तलावांवर पाहायला मिळतात, ज्यामध्ये रेड क्रेस्टेड पोचार्ड आहेत, गडवाल आहेत, त्यानंतर ग्रेलॅग गुज आहेत, असे बार हेडेड गुज आहेत, असे विविध पक्षी आपल्याला दरवर्षी या भागात पाहायला मिळतात। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।